शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हिंदवी सेनेच्या माध्यमातून मॅरेथॉन चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गांभीर्य असेल तर राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले किल्ले आपल्या ताब्यात घेऊन त्याचं संवर्धन करावं अशी मागणी हिंदवी समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होती। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। मराठा बांधवांच्या आग्रहामुळे जरांगे यांनी सलाईन घेतलाय। सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी जरांगे हे उपोषण करत आहेत। मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं यासाठी त्यांच्या समर्थनार्थ परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील काळी कमान इथं सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरू केले। गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावली। सरकारने आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। अजूनही त्यांची तब्येत खालावलेली आहे। मराठा समाजाकडून शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली। अंबड बस स्थानक आगाराच्या बसेस फेऱ्याही रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतो। पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय असा आरोप करत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या समर्थन देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचं शुक्रवारी संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले। ते 83 वर्षांचे होते। येत्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। त्यानिमित्त रायगडवरून जलकलश घेऊन शुक्रवारी मनमाड येथील आमदार सुहास कांदे यांच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आला। कलश मनमाड इथं आल्यावर ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंडच्या जुडिओ या ब्रँडसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी 5 वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं मत कौशल्य रोजगार उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टाटा ट्रेंडच्या जुडिओ ब्रँडसोबत करार केला। काँग्रेसकडून राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आले। काँग्रेस पक्षाकडून लोणावळा इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आले। 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी असे 2 दिवस हे शिबिर चालणार आहे। आगामी निवडणुकीबाबत शिबिरामध्ये चर्चा होणार आहे। जे नेते पक्ष सोडून जात आहेत त्याबाबत देखील शिबिरात मंथन केलं जाणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलेली आहे। मनोज जरांगे यांना काल रात्रीपासूनच उपचार घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आज सकाळी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक दाखल झाले। जरांगे यांची आरोग्याची तपासणी त्यांची केली गेली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या भागातून जरांगे यांच्या भेटीसाठी नागरिक येत आहेत। सकाळी अंतरवाली सराटी इथं जरांगे यांच्या भेटीसाठी आलेली एक मुलगी जरांगे पाटलांसोबत चर्चा करताना भावुक झाले। तिचे अश्रू अनावर झाले। मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसंदर्भात उपोषण सुरू आहे। याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील ठिकठिकाणी सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येते। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको असा सुरू राहणार असा इशारा देण्यात आलेला आहे।
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ परभणी शहरात वसमत रोड काळी कमान इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांनी अन्न पाणी आणि उपचारही न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डिपोकडून बीडकडे जाणाऱ्या संपूर्ण बसेस रात्रीपासून बंद करण्यात आल्यात। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं धुळे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न 15 दिवसात सोडवण्यात येतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं। मात्र आश्वासन देऊन 4 महिने उलटले तरी कोणताही निर्णय न झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले। भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले। नाशिक मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आले।